श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थीचं व्रत, पूजा, विधी, चंद्रोदय याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने घरात सुख शांती येते. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व कामात यश मिळते. संकष्ट चतुर्थी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत असते. भाद्रपद कृष्ण पक्षात येणारी ही संकष्ट चतुर्थी आहे. गणपती बाप्पा तुमची सर्व विघ्न दूर करतात. या दिवशी पार्वतीनंदन गजानन गणेशाची पूजा केल्याने धनलाभ, सुखलाभ, यशलाभ होतो. भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रत, नियम, पूजन इत्यादीचे देवादिदेव गणेशाला सर्वप्रथम पूजले जाते. गणपती बाप्पाची आराधना केल्याने सर्व कार्य पूर्ण होतात. व्रत केल्याने घरात सुखशांती, समृद्धीची गुढी येते. भक्तावर आलेली संकट टळतात. पितृपक्षात येणारी ही संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी चतुर्थीचे श्राद्ध केले जाते. या वर्षीची ही संकष्ट चतुर्थी 21 सप्टेंबरला शनिवारी आलेली आहे. ज्यांना व्रत, पूजा, विधी करायचा आहे त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून गणेश भगवानाची आराधना करावी. नंतर गणपती बाप्पाची पूजा करून आरती प्रसाद करावा. दिवसभर उपवास करावा. उपवासाला फराळ खावा. फळ, दूध, शेंगदाणे खाऊ शकता. हातात पाणी घेऊन संकल्प करावा. सायंकाळी देवा आरती करून घरात सात्विक नैवेद्य बनवावा. मोदक केले तरी चालतील. चंद्रोदय झाल्यावर गणपती बाप्पाची पूजा करून आरती करावी. नैवेद्य दाखवावा. चंद्राची, तुळशीची पूजा करावी. गोड पदार्थ खाऊन उपवास सोडवता येईल. अशा प्रकारे तुम्ही संकष्ट चतुर्थीचे व्रत करायला हवे. गणपती बाप्पा तुमची सर्व मनोकामना पूर्ण करा ही श्रीच्या चरणी प्रार्थना. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.